ऐतिहासिक सांस्कृतिक ठाण्याच्या लौकिकात भर घालण्याच्या व्यापक उद्देशानं माघी गणेश जयंतीनिमित्त वंदे मातरम संघातर्फे महाराष्ट्रातील सर्वात मोठा माघी गणेशोत्सव आयोजित करण्यात आलाय। ठाण्यातील पाचपाखाडी परिसरातील कचराळी तलावानजीक आकर्षक विद्युत रोषणाईतील गणेश उद्यान मंदिराच्या भव्य प्रतिकृतीमध्ये 1 ते 7 फेब्रुवारी या कालावधीत बाप्पा विराजमान होतील। यंदा येथील या महोत्सवाचं हे 3रं वर्ष असल्याची माहिती ठाणे महोत्सवाचे संस्थापक निमंत्रक संदीप लेले यांनी एका पत्रकार परिषदेत दिली आहे। यावेळी संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष सागर भदे, सचिव सचिन केदारी, राजेश ठाकरे, निखिलेश सोमण, सुशांत मोरे, किशोर भावे, सुमित चव्हाण आदी पदाधिकारीही उपस्थित होते। दररोज विविध उद्बोधक प्रबोधन करणाऱ्या धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांची रेलचेल असलेल्या या महोत्सवाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, प्रताप सरनाईक, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे यांनी केंद्रीय मंत्र्यांसह सर्वपक्षीय राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक आणि कलाकार भेट देतील। वंदे मातरम संघातर्फे माघी गणेश जयंती दिनानिमित्त या महोत्सवात 1 ते 7 फेब्रुवारी या कालावधीत ज्ञान, माहिती, मनोरंजन आणि प्रबोधनाच्या कार्यक्रमांसोबतच दररोज सायंकाळी भजन कीर्तन होईल। शनिवारी 1 फेब्रुवारी रोजी सकाळी श्रींची विधिवत प्राणप्रतिष्ठापना झाल्यानंतर सामूहिक अथर्वशीष पठण होईल, तर रात्री गणेश तत्व आणि पुराण या विषयावर ज्येष्ठ पंचांगकर्ते डॉ. सोमण यांचं व्याख्यान होईल। 2 फेब्रुवारी रोजी रात्री एकल प्रस्तुत गायत्री बहुतोले यांचं श्री गणेश कथ्थक नृत्य सादर होईल, तर 6 फेब्रुवारी रोजी समर्थ भक्त समर्थ रामदास आणि दासबोधाचे प्रचारक आणि कॉर्पोरेट कीर्तनकार समीर लिमये दासबोधाचं निरूपण करणार असून 7 फेब्रुवारी रोजी महाआरती करून श्रींच्या विसर्जनाची भव्य मिरवणूक निघणार आहे। या महोत्सवात होरायझन प्राईम रुग्णालयातर्फे महाआरोग्य शिबिर होणार असून गणरायाच्या दर्शनासाठी आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी ठाणेकर नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन वंदे मातरम संघाच्या संयोजकांनी केलं आहे। वर्षीप्रमाणे याही वर्षी आमची संस्था वंदे मातरम संघ या माध्यमातून सर्व कार्यकर्त्यांच्या उत्साहाने 7 दिवसाचा माघी गणेश जयंती उत्सव आम्ही करतोय। 7 दिवस विविध कार्यक्रम आहेत त्याच्यामध्ये। या कार्यक्रमांमध्ये व्याख्यान आहेत, निरूपण आहे, संगीत आहे, कवी आहेत, पुनर्विकास सारखे विषय आहेत, उद्बोधक सर्व विषय घेऊन आम्ही 7 दिवस कार्यक्रम ठेवलेत आणि अत्यंत भव्य दिव्य असा देखावा इथे केला जातो। लोकांच्या सांगण्यानुसार ठाणे आणि मुंबईत हा सर्वात मोठा असा माघी गणेश जयंती उत्सव आहे। इतक्या भव्य स्वरूपात अजून तरी एवढा मोठा माघी जयंती उत्सव कुठे साजरा केला नाही। अत्यंत रेखीव, नीटनेटका, आकर्षक सजावट, अप्रतिम कार्यक्रम आणि कार्यकर्त्यांचा संस्था आणि शिस्तबद्ध पद्धतीने आणि कोणालाही वाहतुकीचा किंवा नागरिकांना आवाजाचा कशाचा त्रास न होता हा उत्सव अत्यंत शिस्तबद्ध पार पाडला जातो। त्यामुळे लोक देखील यावर खुश असतात। नागरिक मोठ्या संख्येने येतात। 1 फेब्रुवारीपासून 7 फेब्रुवारीपर्यंत हा उत्सव साजरा होणार आहे आणि यावेळेला आम्ही दरवर्षी वेगळी सजावट आणि वेगळी एक संकल्पना राबवतो। आम्ही गेल्यावेळी प्राचीन मंदिर होतं, कोकणातलं अप्रतिम मंदिर होतं, हे बघत असाल तुम्ही। गेल्यावेळी असं मंदिर केलेलं होतं, हे खाली दाखवलंय। त्याच्या आधी आपण एक इंटिरियर केलं होतं प्राचीन मंदिराचं काळ्या दगडामध्ये। यावर्षी आपण ही संकल्पना राबवली, आपल्या पाठी दिसतेय। उद्याला ही पूर्ण तयार होईल। सर्वसामान्यांच्या गृहस्वप्न पूर्तीसाठी राज्य शासन कटिबद्ध असून येत्या 2 वर्षात म्हाडाच्या माध्यमातून सुमारे 1 लाख घरांच्या उभारणीस सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत। या उद्दिष्टपूर्तीसाठी राज्याचे गृहनिर्माण धोरण लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचं प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे। पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे पुणे, पिंपरी चिंचवड आणि PMRDAसह सोलापूर जिल्ह्यातील विविध गृहनिर्माण योजनेतील 3762 सदनिकांच्या विक्रीकरिता संगणकीय सोडत उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री तथा पुणे पालकमंत्री अजित पवार, गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, म्हाडा पुणे मंडळाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या प्रमुख उपस्थितीत दूरदृश्य प्रणालीद्वारे काढण्यात आली। प्लीज रिक्वेस्ट एकदम मला नाही माहिती नंतर। यावेळी शिंदे बोलत होते।
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या गृहनिर्माण धोरणानुसार सर्वसामान्य नागरिक, काम करणाऱ्या महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी ठिकठिकाणी वसतिगृह उभारलं जाणार असल्याचं सांगितलं. माढा पुणे मंडळाच्या 3662 सदनिकांच्या विक्रीसाठी आयोजित सोडतीसाठी अनामत रकमेसह 71,642 अर्ज प्राप्त झालेत. अर्जदारांनी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणावर दाखवलेला हा विश्वास असल्याचं त्यांनी सांगितलं. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मानवी हस्तक्षेपाविरहित संपूर्णतः ऑनलाईन अशा या संगणकीय प्रणालीद्वारे ही सोडत प्रक्रिया राबवण्यात येत असल्याचं सांगितलं. या नूतन प्रणालीनुसार अर्ज नोंदणीकरण आणि पात्रता निश्चिती झाल्यानंतरच अर्जदार सोडत प्रक्रियेत सहभागी होतो. सोडतीत विजेता ठरल्यानंतर अर्जदारास सूचनापत्र पाठवलं जातं आणि त्यातील तरतुदींची पूर्तता केल्यानंतर विजेत्या अर्जदारांना तात्पुरतं देकारपत्र पाठवलं जात असून ही सर्व प्रक्रिया अत्यंत सोपी आणि सुलभ, पारदर्शक असून त्यासाठी कुठलाही मध्यस्थ, दलाल माडाने नेमला नसल्याचंही त्यांनी सांगितलं. शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पुणे मंडळानं मोठ्या प्रमाणात परवडणारी घरं उपलब्ध करून दिल्याचं तर सांगितलं. सोडतीमधील विजेत्या अर्जदारांची यादी माडाच्या housing.mada.gov.in या वेबसाईटवर सायंकाळी 6 वाजता प्रसिद्ध केली जाणार असून विजेत्या अर्जदारांना SMS द्वारे ही विजेता ठरल्याबाबतची माहिती तात्काळ कळवली जाणार आहे. आता अर्थसंकल्पाच्या अगोदर ही महत्त्वाची जिल्हा नियोजन बैठक झाली. आज सर्व लोकप्रतिनिधींनी यामध्ये सहभाग घेतला आणि अनेक विषयांवर यामध्ये चर्चाही झाली. यावेळचं जे इतिवृत्त जे होतं त्याला मान्यता, त्या अनुपालन अहवाला मान्यता, त्याचबरोबर 24-25च्या खर्चाचा आढावा झाला, 25-26च्या प्रारूप आराखड्याला मान्यता दिली आणि त्याचबरोबर पाणी आणि शाळा आणि कचऱ्याचं विल्हेवाट या संदर्भात देखील चर्चा यामध्ये झाली. हॉस्पिटलच्या आरोग्य विभागाच्या संदर्भात देखील चर्चा झाली आणि यामध्ये आता स्मार्ट PHC तयार करणं, माझी शाळा आदर्श शाळा करणं, शाळेचा पटसंख्या जी आहे वाढवणं आणि जे आपले PSC आहेत त्यांची जी दर्जा उन्नत करणं, दर्जोन्नती करणं, जेणेकरून तिथंच लोकांना सुविधा मिळतील स्मार्ट PHCच्या माध्यमातून. तसं सांगली, सातारा जिल्ह्यामध्ये देखील त्या जिल्हाधिकारी आणि COने हे काम केलं आणि म्हणून जिल्हाधिकारी आणि CO आणि त्यांचे संबंधित विभागातले अधिकारी यांना एक कलेक्टिव्ह एक टीम बनवून याच्यावर काम करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. एकाच छताखाली अनेक घरांचे पर्याय उपलब्ध करून देणाऱ्या MCHI क्रीडा आयोजित प्रॉपर्टी प्रदर्शन 7 ते 10 फेब्रुवारी दरम्यान होणार असल्याचं क्रीडा MCHI ठाणेचे अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी सांगितलं. आज झालेल्या पत्रकार परिषदेत माहिती देताना जितेंद्र मेहता यांनी हायलंड गार्डन मैदानात होणाऱ्या प्रदर्शनाचं यंदाचं हे 22वं वर्ष असून लाडक्या बहिणींसाठी विशेष सवलत योजना या प्रदर्शनाचं वैशिष्ट्य असणार आहे. या योजनेनुसार 20% रक्कम भरून घराची नोंदणी करणाऱ्या बहिणींना विशेष सवलत देण्यात येणार आहे. या प्रदर्शनात सुमारे 80पेक्षा जास्त नामांकित बांधकाम व्यावसायिकांच्या 100हून अधिक रिअल इस्टेट प्रकल्पांचे पर्याय उपलब्ध असणार आहेत. याशिवाय 15हून अधिक वित्त संस्था यात सहभागी होणार आहेत. गृहनिर्माण संस्थांसाठी सर्वोत्कृष्ट संस्था ही स्पर्धा असेल. लोकप्रतिनिधी आणि उच्चपदस्थ अधिकाऱ्यांशी प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांना संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. या प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांसाठी ठाणे पूर्व भागातील आनंद सिनेमा येथून मोफत बस सेवा असणार असून संस्थेच्या संकेतस्थळावर नोंदणी करणाऱ्या ग्राहकांना रांगेविना थेट प्रवेश देणार असल्याचं जितेंद्र मेहता यांनी सांगितलं. क्रीडा MCHI ठाणा युनिट तर्फे 22वा हाऊसिंग एक्सपो 7 फेब्रुवारी 2025 पासून 10 फेब्रुवारी 2025 पर्यंत डोकाली ग्राउंड, आयलँड ग्राउंड डोकाली मध्ये ठेवायला आलेला आहे. फुल्ली एअर कंडिशन पॅव्हिलियन
बसचा स्टेशन पासून बसचा मोफत प्रवास आणि बाकी काही सगळी सुविधा ठेवलेली आहे. आम्ही सगळ्याला आवाहन करतो आहे की हे बहुत मोठा इव्हेंट आहे, तो सगळ्यांनी याच्यामध्ये व्हिजिट घ्यावी आणि आपला जो ड्रीम होम आहे त्याला सपना साकार करायचा एक चांगला उपक्रम आहे. सर, देशामध्ये टॅक्स वाढतात, महागाई वाढते, लाडक्या बहिणींसाठी विशेष उपाययोजना केली जाणार तर लाडक्या भावांना नाही, त्याच्यामध्ये आम्ही असा ठेवलेला आहे की 4 दिवस मध्ये कोणी जैसे सरकारने लेडीजच्या नाव मध्ये रजिस्ट्रेशन केला तो 1% स्टॅम्प ड्युटी मध्ये सवलत देत आहे. असा 4 दिवस मध्ये कोणी लेडीजच्या नावाने रजिस्टर केला आणि 20% पेमेंट केला तिथे, तो त्यासाठी स्पेशल विशेषतः मोठा डिस्काउंट आम्ही ठेवलेला आहे. तो आम्ही एनकरेज करतो आहे की सगळ्यांनी वुमन एम्पॉवरमेंट साठी वुमनच्या नावाने म्हणजे आपले मदर या तो सिस्टर या भाभी उनके नाम से फ्लैट लेना चाहिए. आपला उद्घाटन नेहमीप्रमाणे माननीय एकनाथ शिंदे साहेब जो डेप्युटी सीएम अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्टर आणि पालकमंत्री शिंदे साहेब येणार आहे उद्घाटनासाठी. आणि आम्ही सगळे आपले माननीय म्युन्सिपल कमिशनर, माननीय कलेक्टर साहेब आणि माननीय पोलीस कमिशनर साहेब त्याला इन्व्हाइट केलेलं आहे. ते नेहमीप्रमाणे हजर राहतील. आणि हे टाइम आपला सौभाग्याने दुसरे कॅबिनेट मिनिस्टर ट्रान्सपोर्ट मिनिस्टर माननीय प्रताप सरनाईक साहेब त्याला पण आम्ही आमंत्रण दिलेलं आहे, ते पण हजर राहणार. सरसकट सफाई कामगारांना वारसा हक्काचा लाभ देण्याचा लढा यशस्वी झालाय. न्यायालयानं आदेश दिले असले तरी परिपत्रक निघालं नव्हतं. संबंधित विभागाकडे पाठपुरावा केल्यानंतर काल हे परिपत्रक काढण्यात आले. त्याची प्रत महापालिकेला दिली असून खऱ्या अर्थानं सफाई कामगारांना वारसा हक्काचा लाभ मिळणार असल्याचं केळकर यांनी सांगितलं. दमाणे इस्टेट येथील पोस्ट कार्यालय असलेल्या इमारतीचा पुनर्विकास झाला असून टपाल कार्यालयाला जोपर्यंत येथे जागा मिळत नाही तोपर्यंत विकासकाला ओसी देण्यात येऊ नये अशी सूचना पालिकेला केली असल्याचंही केळकर यांनी सांगितलं. वर्तकनगर येथील टपाल कार्यालय बेसमेंटमध्ये असल्यानं नागरिकांना त्रासदायक ठरत आहे. महापालिकेने या कार्यालयासाठी सुसज्ज जागा देऊ केली आहे. वागळे इस्टेट येथे कार्यालयच नसून बाळकुम येथील कार्यालयाचं देखील सक्षमीकरण करण्यात येणार आहे. टपाल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन काही निर्णय घेण्यात आलेत. सर्वसामान्य जनतेला सेवा देणारी सर्व टपाल कार्यालये येत्या 6 महिन्यात सक्षम करण्यात येणार असल्याचं केळकर यांनी सांगितलं. पोस्ट ऑफिसच्या संबंधामध्ये मी मागच्याच आठवड्यामध्ये पोस्ट ऑफिसचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत पूर्ण रिजनचे त्यांच्या उपस्थितीत सर्वच महापालिका क्षेत्रातली पोस्ट ऑफिसच्या संबंधामध्ये बैठक घेतली आणि काय त्या ठिकाणी धक्कादायक काही गोष्टी झालेल्या आहेत की ही पोस्ट ऑफिस ही गरिबाला सर्व्हिस देणारी ऑफिस आहे की ज्याच्यातून निर्णय योजनांचा देखील लाभ मिळतो. मध्यमवर्गीय गरीब मंडळी जे आहे त्यांना या पोस्ट ऑफिसचा फार मोठा उपयोग होतो. आता दमानी इस्टेटचं जे पोस्ट ऑफिस आहे त्या ठिकाणी रिकन्स्ट्रक्शन झालं, पुनर्विकास झाला. त्या ठिकाणी त्या पोस्ट ऑफिसला जागा द्यायला जर तो बिल्डर तयार नसेल तर महापालिकेने त्याला प्लान देखील त्याला ओसी देखील देऊ नये अशा प्रकारची आम्ही भूमिका घेतली. कारण पोस्ट ऑफिस ही अत्यंत गरजेची आहे. आता वर्तकनगरचं पोस्ट ऑफिस जे आहे ते बेसमेंटला दिलं गेलं आहे. तर आजच माझी चर्चा झाली आणि महापालिका त्यांना एक चांगला सुसज्ज अशी जागा द्यायला तयार झालेली आहे मालमत्ता विभागाने. तर त्या ठिकाणी तो त्यांचा प्रश्न सुटेल. वागळे इस्टेटला पोस्ट ऑफिसच नाही आहे. तिथल्या लोकांना स्टेशनवर पोस्ट ऑफिसचं काही काम असेल तर ते करायला जायला लागतं. तर त्या ठिकाणचा देखील महापालिकेला मी सूचित केलेलं आहे की या ठिकाणी आपण ही अत्यावश्यक गरज आहे आणि ती आपण पुरवली पाहिजे. तसंच बाळकुम पोस्ट ऑफिस देखील सक्षमीकरणाचं काम जे आहे ते करण्याचं पोस्ट ऑफिसच्या बरोबर आमचा निर्णय झाला आहे. या पुढच्या 6 महिन्यामध्ये संबंध महापालिका क्षेत्रामध्ये सक्षमपणे पोस्ट ऑफिसेस कशी कार्यरत होतील त्याच्याकरता आम्ही वेळोवेळी पुढच्या काळामध्ये देखील पाठपुरावा करणार.
नोटीस बजावून देखील ठाणे जिल्ह्यात बेकायदा शाळांचा सपाटा सुरूच आहे. एकट्या ठाणे शहरात तब्बल 81 अनधिकृत शाळा असल्याचं धक्कादायक वास्तव समोर येताच सरकार खडबडून जागं झाले. जिल्ह्यातील सर्व बेकायदा शाळांना परीक्षेनंतर कायमचं टाळं असे आदेश पालकमंत्र्यांनी आज संबंधित अधिकाऱ्यांना नियोजन समितीच्या बैठकीत दिलेत. त्यामुळे संस्थाचालक आणि अधिकाऱ्यांचे धाबे दणाणलेत. ठाणे महापालिका क्षेत्रात 81 बेकायदा शाळा असल्याची बातमी प्रसिद्ध झाली होती. त्याची गंभीर दखल घेत ठाणे जिल्ह्यातील सर्वच अनधिकृत शाळा आता प्रशासनाच्या रडारवर आल्या आहेत. आज झालेल्या टीपीडीसीच्या बैठकीत लोकप्रतिनिधींनी बेकायदा शाळांचा मुद्दा महत्त्वाचा असल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. जिल्ह्यात सर्वाधिक बेकायदा शाळा या एकट्या ठाणे शहरात असून त्यावर वेळीच कारवाई न केल्यास हजारो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण होणार असल्याचं काही सदस्यांनी स्पष्ट केलंय. प्रसारमाध्यमांनी आवाज उठवल्यानंतर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी वार्षिक परीक्षा झाल्यानंतर जिल्ह्यातील सर्व अनधिकृत शाळा कायमच्या बंद कराव्यात असे आदेश दिलेत. तसंच या शाळा चालवणाऱ्या संचालकांवर अजामीनपात्र गुन्हे दाखल करून त्यांच्यावर थेट कारवाई करण्याचंही सांगितलं. नियोजन समितीच्या बैठकीत जिल्ह्यातील बेकायदा शाळांच्या प्रश्नांवर चर्चा होत असतानाच शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. परंतु विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन बेकायदा शाळा बंद करण्याचे आदेश देण्यात आलेत. त्याच्यावर वर्गवारी करायला सांगितलेली आहे आणि त्याप्रमाणे जिल्हाधिकारी आणि सीओ या बाबतीमध्ये त्याची वर्गवारी करतील आणि यावर योग्य तो निर्णय घेऊ.